वेळापूर्वीच म्हणजे अगदी काही क्षणापूर्वीच संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आणि मूळ मुद्दा असा की हे प्रकरण आत्ताच का तापलंय, किंबहुना ते तापवलं गेलंय का? आणि त्या संदर्भात बोलताना संजय राऊतांनी म्हटलंय की मुलीची हत्या झाली असेल तर 5 वर्ष कोणतेही आईवडील गप्प बसणार नाहीत. अहो कारण का त्या 5 वर्षामध्ये ह्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी, ह्यांच्याच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी संजय राजाराम राऊतच्याच मालक तेव्हा मुख्यमंत्री होता त्याच्या मालकाचा मुलगा त्याच्यामध्ये त्या मुलाच्यावर चार्ज होता. त्यांनी किती मोठा प्रेशर टाकलेलं हे तुम्ही दिशा साल्यांच्या वडिलांकडून ऐकावं ना. ते स्वतः बोलतायत की आमच्यावर फार मोठा दबाव होता, काही न बोलण्याचं, मीडियाशी न बोलण्याचं, ते स्वतः बोलतायत. किशोरी पेडणेकर का गेलेला त्यांच्या घरी, मग का 2-2.5? माझं म्हणणं एवढंच आहे, बघा 5 वर्षामध्ये निघो काय आता दिशा सालियान, सुशांत सिंगचे फॅन्स, तिचे कुटुंबीय, आता तिच्या वडिलांना हिंमत आलेली आहे, ते बोलतायत आता. तर माझं म्हणणं आहे की आम्ही सगळ्या राजकारण्यांनी बाजूला बसलं पाहिजे, बाजूला निघालं पाहिजे. एका मुलीची हत्या झालेली आहे, सामूहिक बलात्कार झालेला होता, आता तिला न्याय भेटला पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये आता नितेश राणे बाकी सगळ्या लोकांना बाहेर काढा त्याच्यातून, फक्त आता तिला न्याय भेटला पाहिजे. मग तो 5 वर्षा अगोदर होतं, 5 वर्षानंतर, पण तिला न्याय भेटला पाहिजे, एवढीच साधी भूमिका आहे. नक्कीच नितेशजी, गेली 5 वर्ष तुम्ही सातत्यानं हा मुद्दा समोर मांडलेला आहे. मात्र आता जेव्हा संजय राऊत बोलत होते त्यावेळी ते म्हणाले की औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा कुठेतरी उलटलाय, दंगल भडकली आहे आणि त्यावरून लक्ष वेधण्यासाठी, दुसरीकडे वेधण्यासाठी हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणण्यात आलेला आहे. एक मला एक कळत नाही, माणसाचं वय वाढतं पण कदाचित बुद्धी वाढत नसेल, याचं उत्तम उदाहरण संजय राजाराम राऊत आहेत. आता औरंगजेबचा विषय, नागपूरला झालेली घटना आणि दिशा सालियांच्या वडिलांची भूमिका, ह्याच्यामध्ये काय संबंध असू शकतो? दिशा सालियांच्या वडिलांचं राजकारणाशी काही लेणं देणं नाही. त्यांनी एक भूमिका मांडली, ते कोर्टात गेले, निलेश ओझा, पठाण हे सगळे लोक काही महिन्यापासून ही केस कोर्टामध्ये फॉलोअप घेत आहेत, तारखा पडतायत. आणि आता दिशा साल्यांच्या वडिलांना विश्वास बसलेला आहे की नाही, माझ्या मुलीचे आत्महत्या नव्हती, त्याच्यामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये गडबड आहे, तिची हत्या झालेली, ह्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आता त्याचं आणि नागपूरच्या विषयात आणि औरंगजेबचा काय संबंध? शेवटीच एका मुलीला न्याय मिळू नये का? संजय राजाराम राऊत हे स्वतः एका मुलीचे वडील आहेत, त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. खरं म्हटलं तर काय, हो, एका मुलीला अगर न्याय भेटत असेल तर तिला मिळालंच पाहिजे, मी त्याच्या वडिलांचं समर्थन करतो, असे एक राजकारणी सोडा, मुलीचे वडील म्हणून तिने भूमिका घेणे अपेक्षित होतं. बरोबर.